गुड मॉर्निंग. बघा, आज आपण सांकेतिक भाषेचा दुसरा प्रकार पाहतोय. जर एका सांकेतिक भाषेत सेंटर हा शब्द 4 वेगवेगळ्या सांकेतिक भाषेत लिहिला आहे, ती सांकेतिक भाषा ओळखा व पुढील प्रश्नात दिलेले शब्द कोणत्या सांकेतिक भाषेत लिहिला आहे, ते योग्य पर्यायातून निवडा. आता साधारणतः आपण सेंटर हा शब्द डावीकडचा पाहूया. या शब्दाचा आणि या शब्दामध्ये कोणतं रिलेशन आहे हे पाहूया. आता मी ते एकाखाली एक हे 2 शब्द लिहितो. CENTRE आणि त्याच्या खाली BDMSQD. तुमची जर ABCD पाठ असेल तर बघा, C आणि B. C च्या मागचा अक्षर B आहे, म्हणजे 1 न मागं जायचं. हा नियम इथं वापरूया. पुन्हा E आणि D पहा. E च्या मागचा अक्षर D आहे, म्हणजे इथं पण 1 न मागं जावं लागेल. N च्या मागचा अक्षर M आहे, पुन्हा 1 न मागं. T च्या मागचा अक्षर S आहे, इथं पण 1 न मागं. R च्या मागील अक्षर Q आहे, इथं पण 1 न मागं. आणि E च्या मागचा अक्षर D आहे, इथं पण 1 न मागं. म्हणजे सेंटर आणि ही जी पहिली सांकेतिक भाषा आहे, ह्या दोघांमध्ये कोणता नियम आहे? तर सेंटर या शब्दामधील जे अक्षर आहेत, ते पुढच्या सांकेतिक भाषेमध्ये जो शब्द आहे त्यातील अक्षराच्या 1 न मागचा अक्षर आहे. हा नियम ह्या 2 मध्ये आपल्याला सापडला. आता आपण पर्यायामध्ये हा नियम कुठं सापडतोय का ते पाहूया. आता C च्या मागचा अक्षर Z आहे का? नाही, म्हणजे तिथं हा नियम लागू पडत नाही. इथं R च्या मागचा अक्षर I आहे का? नाही, म्हणजे इथं पण तो नियम लागू पडत नाही. पुन्हा इथं तिसऱ्यामध्ये M आणि M पहिलेच अक्षर आहे, तिथं पण हा नियम लागू पडत नाही. मग आता हा 76 क्रमांकाचा जो प्रश्न आहे, तिथं बघा तो नियम लागू पडतोय असं मला वाटतंय. S च्या मागचा अक्षर R, त्यानंतर Q च्या मागचा अक्षर P, U च्या मागचा अक्षर T, A च्या मागचा अक्षर Z, R च्या मागचा अक्षर Q आणि E च्या मागचा अक्षर D. म्हणजे इथं तुमच्या एकंदरीत लक्षात यायला हवं की हा जो प्रश्न क्रमांक 76 आहे, याच्यामध्ये पहिली सांकेतिक भाषा लागू पडते पहा. सेंटर आणि BDMSQD ह्या दोघांमध्ये जो नियम आहे किंवा ज्या नियमानुसार ह्या 2 संख्यांची मांडणी केलेली आहे, त्या नियमानुसार 76 क्रमांकाच्या प्रश्नामधील 2 शब्दांची मांडणी आहे. आता एक लक्षात ठेवा, तुम्ही बऱ्याच जणांना असं वाटलं की या ठिकाणी 73 ते 76 जे प्रश्न क्रमांक आहे त्यासाठी पर्यायाचे तो दिलेले नाहीत. ह्या ज्या 4 सांकेतिक भाषा आहेत, हे 4 पर्याय क्रमांक असतात. म्हणजे हा पहिला पर्याय क्रमांक आहे, हा दुसरा पर्याय क्रमांक, हा तिसरा पर्याय क्रमांक आणि हा चौथा पर्याय क्रमांक. मग आता ह्या प्रश्न क्रमांक 76 साठी पहिली सांकेतिक भाषा लागू पडली पहा. म्हणजे याचं उत्तर पर्याय क्रमांक 1. कुठेतरी वहीमध्ये लिहून घ्या. आपण 76व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 असं काढलेलं आहे. त्यामुळं 1 आपलं उत्तर काय झालेलं आहे? निश्चित झालेलं आहे. आता पुन्हा 76 क्रमांकाचा प्रश्न पाहायची गरज नाही किंवा पहिली सांकेतिक भाषा पण पाहायची गरज नाही. आता दुसरा शोधूया. आता सेंटर आणि ही 2 नंबरची सांकेतिक भाषा, मी एकाखाली एक हे 2 शब्द लिहितो. CENTRE आणि त्याच्याखाली ते लिहितो CPCFG.
पी डब्ल्यू व्ही जे. आता थोडं ऑब्झर्वेशन करूया आपण. इथं पावन तीच अक्षर आहे. तीच अक्षर आहे म्हणजे या दोघातला डिफरन्स 0 आहे. आता इथं बघा, ई नंतर यप आहे, म्हणजे ई नंतरचं अक्षर यप आहे, म्हणजे +1 न पुढचं अक्षर आहे. आता एन आणि पी बघा, एन ओ आणि पी, म्हणजे एन नंतर ओ सोडायचं आणि नंतर पी, म्हणजे 2 नंबरचं अक्षर पुढचं आहे, म्हणजे +2 आपण लिहू शकतो. टी आणि डब्ल्यू बघा, टी यू व्ही डब्ल्यू, म्हणजे 3 न पुढचं आहे. आर आणि व्ही मधलं बघा, आर एस टी यू व्ही, म्हणजे आर नंतर 4थ्या क्रमांकाचं अक्षर आहे व्ही. आणि E नंतर जे एफ जी एच आय जे, म्हणजे इथं ई नंतर 5व्या क्रमांकाचं अक्षर जे आहे. बघा, ही जी दुसरी सांकेतिक भाषा आहे, याच्यामध्ये 0 +1 +2 +3 +4 +5 या नियमानुसार त्या शब्दातील अक्षरांची काय आहे, मांडणी आहे. या नियमानुसार कोणत्या प्रश्नामधील 2 शब्दांची मांडणी आपण चेक करूया एकदा. 0 पहिलं अक्षर सेम पाहिजे. पहिलं अक्षर सेम 73 ला नाही, म्हणजे इथं तो नियम नाही लागू पडत. इथे 74 ला पण नाही. आता इथं 75 आपण चेक करूया. मी इथे लिहितो METER MFV आणि पुन्हा H आणि पुन्हा V. हा, चेक करा. पहिलं अक्षर सेम म्हणजे 0 डिफरन्स. ई नंतरचं अक्षर एफ आहे, म्हणजे तर 1 न पुढचं अक्षर आहे. टी नंतर बी बघा, UV, म्हणजे +2 न पुढचं आहे. ई नंतर एच पहा, FGH, म्हणजे पुढचं तिसरा. आर नंतर बघा STUV, म्हणजे +4 न पुढचं. म्हणजे तुमच्या एकंदरीत लक्षात आलं असेल, हा जो 75 क्रमांकाचा प्रश्न आहे, याच्यामध्ये जे 2 शब्द आहेत त्यातील अल्फाबेटची जी मांडणी आहे, ती सांकेतिक भाषा 2 प्रमाणे आहे. म्हणजे याचं उत्तर सांकेतिक भाषा क्रमांक 2. सांकेतिक भाषा क्रमांक हाच काय असतो, तर पर्याय क्रमांक असतो. म्हणजे याचं उत्तर पर्याय क्रमांक 2. वहीवर लिहून घ्या. 75 क्रमांकाचा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. बघा, आपण 75 आणि 76 असं 2 प्रश्न सॉल्व्ह आतापर्यंत केलेले आहेत. आता पुढं 3 नंबरची सांकेतिक भाषा समजावून घेऊया. सेंटर आणि 3 नंबरची सांकेतिक भाषा यामधलं आपण थोडं रिलेशन पाहूया. मी तर लिहितो एकाखाली एक हे 2 शब्द. CENTRE आणि त्याच्या खाली येतो ZBK QO आणि B. बघा, आता तुमच्या ABCD जर पाठ असेल तर लक्षात असेल, किंवा असं करूया, हेच 2 शब्द थोडं बरं असू दे, ABCD टाइप लिहूया. सीच्या जर तुम्ही माग आला तर सीच्या मागचं अक्षर कुठलं आहे रे, बी. बीच्या मागचं अक्षर ए, आणि एच्या मागचं अक्षर म्हणजे शेवटचं अक्षर झेड. म्हणजे साधारणतः सीच्या माग 3 न यावं लागते, म्हणजे -3 मी देतो. आता ई आणि बी बघा, माग यायचं, ईच्या मागचं डी, टीच्या मागचं सी आणि सीच्या मागचं डी, म्हणजे इथं पण 3 न मागे यायचं. असंच असणार आहे सगळे नियम बघा. आता उलटा प्रवास करू नका, कारण एबीसीडी आपली सवयीची पाठ असते. KLMN, म्हणजे 30 न माग बघा. आता क्यू आणि टी बघा, QRST, इथं पण 3 न माग. ओ नंतर PQR, इथं पण 3 न माग.
बी नंतर सी डी ई इथं पण 3 न माग. आता 3 न माग अशा प्रकारच्या अल्फाबेटची रचना कोणत्या प्रश्नामध्ये आहे बघा. हा प्रश्न क्रमांक 73 मध्ये चेक करूया. CHORD ZELOA बघा सी च्या माग बी, बी च्या माग ए आणि ए च्या माग झेड म्हणजे तो -3 प्रमाणात रचना आहे. बघा आता इथं कोणतं अक्षर आहे एच. ई नंतर एफ जी एच इथं 3च माग आहे. एल एम एन ओ इथं पण 3च माग आहे. ओ नंतर पी क्यू आर इथं पण 3 न मागचा अल्फाबेट आहे. आणि ए नंतर बी सी डी इथं पण 3 न माग आहे. म्हणजे हा जो 73 क्रमांकाचा प्रश्न आहे इथे 3 नंबरची सांकेतिक भाषा लागू पडली. म्हणजे याचं उत्तर पर्याय क्रमांक 3. लिहून घ्या. प्रश्न क्रमांक 73 चं उत्तर पर्याय क्रमांक 3. आता तुमच्या एकंदरीत पुढच्या पर्याय शोधायची पण गरज नसते बरं का. कारण आता तुम्हाला लक्षात आले की 73 ला पर्याय क्रमांक 3 लागू पडला. 75 ला पर्याय क्रमांक 2 लागू पडला. आणि 76 ला पर्याय क्रमांक 1 लागू पडला. म्हणजे आता 1 ते 4 पर्याय क्रमांक कुठला पर्याय क्रमांक राहिला? चौथा राहिला. मग तो चौथा पर्याय क्रमांक प्रश्न क्रमांक 74 साठी लागू पडला. तिथे नियम, सांकेतिक भाषा शोधायची सुद्धा गरज लागणार नाही. तुम्हाला समजले का हा घटक सांगा मला? हॅलो, सांकेतिक भाषेचा हा प्रकार सर्वांना समजला? हो सर. हो सर. हो सर. हा, ओके ओके. हा, आता हा एक वेगळ्या प्रकारचा प्रश्न आहे बघा. पुढीलपैकी कोणत्या नियमानुसार खालील संचातील संख्यांचा संच मिळतो ते ओळखा. या ठिकाणी तुम्हाला 1 ते 4 नियम आहेत. पैकी पहिला नियम, संख्येला 7 ने गुणा आणि 5 मिळवा. दुसरा नियम, संख्येचा वर्ग करून त्यात ती संख्या मिळवा. तिसरा नियम, संख्येचा घन करून त्यातून 3 वजा करा. आणि नियम क्रमांक 4, संख्येला 9 ने गुणून त्यातून निम्मी संख्या वजा करा. हे जे 4 नियम आहेत, आता त्याखाली 4 प्रश्न आहेत बघा, 97 ते 100. म्हणजे त्या प्रश्नातील संख्यांची मांडणी वरच्यापैकी कोणत्या नियमानुसार केलेली आहे? जो नियम क्रमांक आहे तोच पर्याय क्रमांक आहे, लक्षात ठेवा. जो नियम क्रमांक आहे तोच काय आहे? पर्याय क्रमांक आहे. आता आपण एक एक ओळीनं नियम शोधूया. समजा हा नियम आहे, संख्येला 7 ने गुणा आणि 5 मिळवा. आता इथं उलट मी करतो, इथं मिळवायचंय का वजा करतो? इथं 5 मिळवा सांगितलंय, मी 5 वजा करतो. आणि 5 वजा केल्यानंतर येणारा जो फरक आहे तो 7च्या पटीत येतोय का पाहतो. ते जे संख्यांचं गट आहेत त्या गटातील प्रत्येक संख्येतून मी 5 वजा करणार आणि येणारा डिफरन्स 7च्या पाड्यात येतोय का हे पाहतो. चला आता मी 97 क्रमांकाचा प्रश्न आहे त्यातला एक घेतो. समजा छोटी संख्या घेतो, 12 आहे. चला 12तून 5 वजा करा, 7 आलं. 7ला 7 न भाग जातोय. ठीक आहे. दुसरी संख्या बघूया, 56 आहे. 56 मधून 5 वजा करा, 51. 51 ला 7 न भाग जात नाही. म्हणजे 97 क्रमांकाचा जो प्रश्न आहे त्याला हा नियम क्रमांक 1 लागू पडत नाही. चला दुसरं चेक करूया 98 साठी. छोटी संख्या घेऊया अगोदर, 17 घेऊया.
17तून 5 वजा केलं 12. 12ला 7 भाग जात नाही, म्हणजे इथं पण तो नियम लागू पडत नाही. प्रश्न क्रमांक 99, त्यातलं 12 घेतो. 12तून 5 वजा करा 7. 7ला 7 भाग जातोय. 40 घेतो. 40तून 5 वजा करा 35. 7 5 35 जातोय. 19तून 5 वजा करा 14. 7 दुनी 14 जातोय. 75 मधून 5 वजा करा 70. 7 आहे 70. ओके. म्हणजे इथं तुमच्या लक्षात आलं असेल, हा जो प्रश्न क्रमांक 99 आहे, इथं नियम क्रमांक 1 लागू पडतोय, म्हणजे याचं उत्तर पर्याय क्रमांक 1. मी वहीमध्ये कुठेतरी लिहून घेतो. प्रश्न क्रमांक 99 चं उत्तर पर्याय क्रमांक 1. वाटल्यास तुम्हाला त्याचं स्पष्टीकरण पुन्हा एकदा सांगतो. आता हे 75 आहे. ह्या नियमानुसार ती संख्येची मांडणी कशी आहे बघा. 7 न गुणांक 5 मिळवा. आता इथे मी गुणाकार करून दाखवतो. 10 गुणिले 7 किती रे? 70. आणि पुढे लिहिले 5 मिळवा. आणि 70 अधिक 5 बरोबर किती? 75. आता दुसरं, 12 येण्यासाठी 2 न 7 ला गुणतो. सांगा 2 गुणिले 7 किती? 14. आणि पुन्हा लिहिले 5 मिळवा. मग त्या गुणाकारात 5 मिळवतो. 14 आणि 5 किती? नाही, इथं 2 नको घ्या गुणायला, 1 न गुणूया. 1 गुणिले 7 7. त्यात 5 मिळवायचं, म्हणजे 7 आणि 5 किती? 12. तसंच बघा 40 येण्यासाठी काय करावं लागेल? 7 न गुणायचं. 5 ला 7 न गुणू. 5 7 35 आणि 35 अधिक 5 40. 19 येण्यासाठी 2 ला 7 न गुणू. 2 7 14 आणि 14 आणि 5 19. अशा पद्धतीनं प्रश्न क्रमांक 99 मध्ये जी संख्यांची मांडणी आहे ती पहिल्या नियमानुसार आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 99 चं उत्तर पर्याय क्रमांक 1. आता सुरुवातीला असल्यामुळे मी हळू शिकवतोय, तुम्हाला परीक्षेला स्पीडनं सोडवावं लागतं हे. आता आपण प्रश्न 99 सोडवला. आता हा दुसरा नियम बघूया. दुसरा, संख्येचा वर्ग करून त्यात तीच संख्या मिळवा. म्हणजे n वर्ग अधिक n या नियमानुसार कुठल्या संख्येची मांडणी आहे बघा. वर्ग करायचा आणि त्यात तीच संख्या मिळवायची. 1 चा वर्ग अधिक 1 2 येते. 2 संख्या कुठे दिसत नाही. चला 2 घेऊया n बरोबर. 2 चा वर्ग अधिक 2 म्हणजे 4 आणि 2 6 पण दिसत नाही. चला 3 घेऊ. 3 चा वर्ग 9 आणि 3 12. पण आता हा 99 कडे पुन्हा बघायचा आहे. 99 आपल्या अगोदर झालंय. 12 इथं वर दिसतंय ना? इथं आहे बघा. 3 चा वर्ग 9 अधिक 3 12. आता 3 च्या जागी 4 घेऊ. 4 चा वर्ग 16 आणि 4 20. 5 घेऊ. 5 चा वर्ग 25 आणि 5 30 नाही. 6 चा वर्ग 36 आणि 6 42 नाही. आता n बरोबर 7 घेऊया. 7 चा वर्ग अधिक 7 किती तरी 49 आणि 49 आणि 7 56. बघा हित आहे संख्या. म्हणजे या दोन संख्या या नियमात बसल्यात. चला 8 घेऊया. 8 चा वर्ग 64 आणि 8. 64 आणि 8 मला वाटतंय 72. नाही बसत. n बरोबर 9 घेऊया. n बरोबर 9 घेतलं तर 9 चा वर्ग 81 आणि 9 ची बेरीज 90. नाही बसत. 10 घेऊया. 10 चा वर्ग 100 अधिक 10. बसले बघा 110. 3 संख्या तर बसल्या. आता ही चौथी पण 100% बसणार. आता n ची किंमत 11 घेतलंय. तर 11 चा वर्ग अधिक 11 करा. 121 आणि 11 132. नाही बसत. n बरोबर 12 घ्या. 12 चा वर्ग अधिक 12 144 आणि 12 156. करेक्ट. म्हणजे या ठिकाणी प्रश्न क्रमांक जो 97 आहे
यातील सर्व ज्या 4 संख्या आहेत त्या कोणत्या नियमानुसार आहेत? नियम क्रमांक 2 संख्येचा वर्ग करून त्यात तीच संख्या मिळवा. मग मला सांगा तुम्ही प्रश्न क्रमांक 97 चं उत्तर काय असणार? नियम क्रमांक 2 म्हणजे पर्याय क्रमांक 2. मी बाजूला लिहून घेतो वहीवर. प्रश्न क्रमांक 97 चं उत्तर पर्याय क्रमांक 2. चला आपला आता 3 नंबरचा नियम आपण व्हेरिफाय करू. 3 नंबरचा नियम बघा, हा नियम संख्येचा घन करून त्यातून 3 वजा करा. इथे उलट करायचं. 3 वजा करा म्हणलं का नाही की 3 मिळवायचं आणि 3 मिळवलं की घन संख्या येते बघा. आपलं 2 तर प्रश्न झालते 97 आणि 99 त्याकडे बघायचं नाही म्हणजे वेळ आपला वाचेल. फक्त 2 जे प्रश्न उरले त्यामध्ये तो नियम वापरायचा. आता मला सांगा 68 मधनं 3 वजा केल्यावर किती येणार? 65. 65 हा घन आहे का? नाही, म्हणजे तिथं तो नियम वापरता येत नाही. आता शेवटचं बघू 61. आता 61 3 वजा करायचे 3 मिळवायचे. 61 आणि 3 किती? 64 आला बघा 4 चा घन. 122 मध्ये 3 मिळवा 125 आला 5 चा घन. 5 मध्ये 3 मिळवा 8 आला 2 चा घन. 340 मध्ये 3 मिळवा आला 7 चा घन. म्हणजे वाटलंच तुम्हाला करून दाखवतो. इथे 61 कसं आलं रे? 4 चा घन वजा 3 करून बघा तोंडी. 4 चा घन 64 64 मधून 3 गेले 61. आता इथे 122 मध्ये बघा 5 चा घन वजा 3 आलं का? 5 चा घन 125 आणि वजा 3 122. इथं बघा 2 चा घन वजा 3 येते बघा. 2 चा घन 8 आणि 8तून 3 गेलं 5. आणि इथं बघा 7 चा घन वजा 3 येते बघा. 7 चा घन 343 आणि 343 मध्ये 3 गेले की 340. म्हणजे हा थोडक्यात शेवटचा जो प्रश्न आहे का नाही इथं कोणता नियम लागू पडला? नियम क्रमांक 3 म्हणजे याचं उत्तर पर्याय क्रमांक 3. आता मला सांगा 99 चं उत्तर काय मगाशी आलं होतं? पर्याय क्रमांक 1. 97 चं उत्तर काय आलं मगाशी? पर्याय क्रमांक 2. मग आता राहिला पर्याय कुठला? 1 झाला 2 झाला 3 झाला म्हणजे राहिला कुठला? चौथा. अशा पद्धतीने आपण प्रश्न क्रमांक 97 ते प्रश्न क्रमांक 100 यामध्ये जे संख्यांचं गट आहेत त्या गटातील संख्या वरच्यापैकी कोणत्या नियमानुसार आहेत ते नियम क्रमांक शोधला आणि ते नियम क्रमांक म्हणजेच पर्याय क्रमांक आहे. बघा हा घटक सर्वांना समजला असेल तर बोला. समजलं का? हो सर. हो सर. हो सर. हा हो सर. म्हणायला असलं आता पुढचा प्रश्न पहा. एका सांकेतिक भाषेत मराठी हा शब्द 4 वेगवेगळ्या भाषेत लिहिला आहे. ती सांकेतिक भाषा ओळखा व पुढील प्रश्नात दिलेले शब्द कोणत्या सांकेतिक भाषेत लिहिला आहे ते योग्य पर्यायातून निवडा. आता आपण ह्या दोघांमधील सांकेतिक भाषा अगोदर शोधूया. MARA THI आणि त्याच्या खाली ते लिहितो LZQZS G आणि H. आता एकंदरीत ह्या 2 शब्दामधील अक्षर जर पाहिली आपण बघा 13 ची एक अल्फाबेटची सारणी तयार केली 13 ची आठवत असेल. आता मी तर लिहितो ती 13 ची बसते का बघूया. ABCDEFGHIJ
जे, के, एल आणि एम. हा एम पर्यंत असते बघा. आणि एमच्या खाली एन उलट लिहित होता. एन नंतर ओ, पी, क्यू, आर, एस, टी, यू, व्ही, डब्ल्यू, एक्स, वाय आणि झेड. आता बघा यम आणि एल एका खाली एक आलेत का बघा रे, यम आणि एल. यम आणि एल नाही दिसत ना. आर आणि क्यू हा इथं नाही हे मला वाटतं नियम वापरायचा. आता इथं कुठला नियम वापरायचा? यमच्या मागचा अक्षर एल आहे बघा, एच्या मागचा अक्षर झेड आहे, आरच्या मागचा अक्षर क्यू आहे, एच्या मागचं झेड, टीच्या मागचं एस, एसच्या मागे जी आणि झेडच्या शेवटी आय आहे, आयच्या मागं एच. म्हणजे एक न मागचं अक्षर हा नियम आहे. एक न मागचे अक्षर हा नियम कुठल्या पर्यायात आहे बघा? एक न मागचं अक्षर तर जी आहे, जीच्या मागे टी आहे का? नाही, इथं नाही नियम तो लागू पडत. पीच्या मागे एच आहे का? नाही, इथं पण तो नियम नाही लागू पडत. हा इथं बघा 66 क्रमांकाचा प्रश्न बघू आपण. 66 मी 66 क्रमांकाचा प्रश्न येतो. एच आय टी आर ओ वाय आणि त्याच्या खाली जी एच आर एस एन क्यू आणि एक्स. हा बघा एचच्या मागे जे आहे का? आहे. आयच्या मागे एच आहे का? आहे. टीच्या मागे आर आहे, आरच्या मागे एस आहे, ओच्या मागे एन, वायच्या मागे एक्स. यदा कदाचित हे मला वाटतं क्यू जास्त झालं असेल त्यांच्याकडून चुकून. म्हणजे थोडक्यात लक्षात आलं की या 66चं उत्तर काय आहे? तर पर्याय क्रमांक 1 आहे का? 66चं उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 1 आहे. आता आपण दुसरी सांकेतिक भाषा पाहूया. आता ही 4 नंबरची सांकेतिक भाषा बघा रे. ती वर मी 13x13चं अल्फाबेटची सारणी तयार केली. त्यामध्ये बसताय का बघा. MARATHI आणि त्याखाली NZIZGSR चेक करूया आपण. बघा इथं एम आणि एन एका खाली एक आहेत का नाही बघा. इथं पण एका खाली एक आहेत. ए आणि झेड एका खाली एक आहेत. आर आणि आय आहे का बघा? आर आय आहे बघा, आर आय. पुन्हा ए आणि झेड आहे. टी जी आहे का बघा? टी जी आहे. एच एस एका खाली एक एच एस आहे आणि आय आर मगाशी झाले आहे. म्हणजे या ठिकाणी 34ची सांकेतिक भाषा आहे. त्यामधील अल्फाबेट्स आणि मूळ मराठी या शब्दातील अल्फाबेट्स 13x13च्या चार्टमध्ये वर खाली अल्फाबेट्स असणारी सारणी आहे. आता या नियमानुसार आपण बघूया कुठल्या प्रश्नातील अल्फाबेट्स आहेत. ऑब्झर्वेशन केले की तुमच्या लक्षात आलं पाहिजे. आता मग आपला प्रश्न 66 झालाय, त्यामुळे त्याकडे पुन्हा बघायचं नाही. आता बघा ह्यातलं पहिलं जे आहे
आणि यातलं पहिलं टी आहे. जी आणि टी एका खाली एक आहे. ओके. यातलं 2 नंबरचं ई आहे. इथं व्ही आहे. ई व्ही एका खाली एक आहे. ओके. इथं ओ आहे 3 नंबरला. इथं एल आहे. मग ओ आणि ओ आणि एल एका खाली एक आहेत का? आहेत. इथे 4 नंबरला एम आहे. 4 नंबरला एन आहे. एम आणि एन सुद्धा बघा एका खाली एक आहेत. इथं ई 5 नंबरचं ई. इथं जी. ई जी. 5 नंबरला ई आहे आणि इथं 5 नंबरला जी आहे. म्हणजे इथं पण काहीतरी थोडं टायपिंग काय झालंय, जॉमेट्री मध्ये किती अल्फाबेट्स आहेत रे? 8 आहेत. आणि त्याच्या पुढे किती आहेत? 7 आहेत. त्यामुळे तिथं पण एक अल्फाबेट बहुतेक जास्त झाला असेल. ही ई आपण रिजेक्ट करू. ई नको याला. आता शेवटून 3 नंबरला टी आहे आणि त्या शेवटून 3 नंबरला जी आहे. बघा टी आणि जी एका खाली एक आहे. शेवटून 2 नंबरला आर आहे. इथं आहे. आर आणि आय बघा एका खाली एक आहे का? आहे. इथं शेवटी वाय आहे. इथं शेवटी बी आहे. आहे. म्हणजे या ठिकाणी 64 क्रमांकाचा जो प्रश्न आहे तिथं कोणता नियम लागू पडला किंवा कोणती सांकेतिक भाषा लागू पडली? पर्याय क्रमांक 4. मी इथं बाजूला लिहितो वहीमध्ये 64 क्रमांकाचा जो प्रश्न आहे त्यासाठी सांकेतिक भाषा क्रमांक 4 जे पर्याय क्रमांक 4. म्हणजे तुमचं 2 प्रश्न पूर्ण झाले 64 आणि 66. ह्या 2 प्रश्नाकडे पुन्हा पाहायची गरज नाही. चला नेक्स्ट. आता कोणकोणत्या सांकेतिक भाषा झाल्या? ही पहिली झाली आणि चौथी झाली. म्हणजे त्या 2 सांकेतिक भाषेकडे पण पुन्हा पाहायची गरज नाही. आता पुढं आता ही 2 नंबरची सांकेतिक भाषा बघा. मी शब्द लिहितो एम ए आर ए टी एच आय आणि त्याखाली येतो ओ सी टी सी व्ही जे आणि के. हा एम नंतर एन सोडलं की ओ म्हणजे +2 न पुढचं आहे बघा. ए नंतर बी सोडलं की सी इथं पण +2 न पुढचं आहे. आर नंतर एस सोडलं की टी इथं पण +2 न पुढचं आहे. ए नंतर बी सोडलं की सी इथं पण +2 न पुढचं आहे. म्हणजे हा जो दुसरी सांकेतिक भाषा आहे त्यातील अल्फाबेट्स आणि मूळ मराठी या शब्दातील अल्फाबेट काय ह्यांच्यातलं रिलेशन आहे? तर पहिलं अल्फाबेट आणि त्यातलं पहिलं अल्फाबेट 2 न पुढचं. त्यातलं दुसरं अल्फाबेट त्यातलं दुसरं अल्फाबेट 2 न पुढचं. आता हा नियम अजून कोणत्या प्रश्नामध्ये लागू पडतोय बघूया. +2 लक्षात ठेवा. त्यातलं आपलं 2 प्रश्न अगोदर झालते 64 आणि 66 ह्याकडे बघायची गरज नाही. बघा पण हा बघा इथं ई नंतर एफ सोडलं की जी, एन नंतर ओ सोडलं की पी, जी नंतर एस सोडलं की आय, एल नंतर एम सोडलं की एन, आय नंतर जे सोडलं की के, एस नंतर टी सोडलं की यू आणि एच नंतर आय सोडलं की जे. म्हणजे तर +2 नियमानुसार या ठिकाणी प्रश्न क्रमांक 67 मधील सर्व अल्फाबेट्स आहेत. म्हणजे तो कुठला नियम लागू पडला? वाटते पहिला झालता अगोदर. हा चौथा पण झाला होता. हा नियम क्रमांक 2 लागू पडला. आता बघा आपण मगाशी लिहिलं 66 ला काय लिहिलं? सांकेतिक भाषा क्रमांक 1 लिहिलं. 64 ला सांकेतिक भाषा क्रमांक 4. आता पहिली सांकेतिक भाषा झाली, दुसरी झाली, चौथी झाली. म्हणजे 1 ते 4 मधला कुठला अंक उरला? तिसरा. म्हणजे 65 क्रमांकाच्या प्रश्नाला
सांकेतिक भाषा क्रमांक 3 लागू पडणार. म्हणजे याचं उत्तर पर्याय क्रमांक 3. बघा, 64चं उत्तर पर्याय क्रमांक 4, 65चं उत्तर पर्याय क्रमांक 3, 66चं उत्तर पर्याय क्रमांक 1 आणि 67चं उत्तर पर्याय क्रमांक 2. समजले का तुम्हाला? हो सर. हॅलो, हो सर. हो सर. हो सर. हो सर. समजलं असेल तर चॅट मध्ये येस लिहा. नसलं यस. समजले तर चॅट मध्ये नो द्या. चॅट मध्ये नाही, चॅट मध्ये. मी चॅट पाहतोय. ओके, बऱ्याच विद्यार्थ्यांचं सर्वांचं यसच आहे. ज्यांनी काळजीपूर्वक ऐकलंय त्यांचं यसच येणार. नो प्रॉब्लेम. ओके ओके, नो प्रॉब्लेम. हा बघा, पुढीलपैकी कोणत्या नियमानुसार खालील संख्येतील संख्यांचा संच मिळतो ते ओळखा. पर्याय नियम. पहिला नियम, संख्येला 11 न गुणा व 3 वजा करा. नियम क्रमांक 2, संख्येचा वर्ग करून त्याचे निमपट करा. पर्याय क्रमांक 3, संख्येचा वर्ग करून त्यात 2 मिळवा. आणि पर्याय क्रमांक 4, संख्येला 4 ने गुणून त्यात निम्मी संख्या मिळवा. आता मी पहिला नियम घेतो अगोदर. 3 वजा करायचे ना. बघा, मी इथं माझ्या वहीवर प्रश्न क्रमांक 91 लिहितो. 92, 93 आणि 94. कोणत्या प्रश्नाला कोणता नियम लागू पडतो? तो नियम क्रमांक हाच पर्याय क्रमांक असतो. आता 3 वजा करायचे ना, मी 3 मिळवतो. 3 मिळवलं की त्या संख्येला 11 न भाग जातोय का पाहतो. आता इथं 18 3 मिळवा, 21. 21 ला 11 न जात नाही, म्हणजे हा तिथं नियम लागू पडत नाही. आता इथे छोटी संख्या घेतो, 3 घेतो. 92 प्रश्नातील 3. 3 मिळवलं 6. 6 ला 11 न भाग जात नाही, तिथं पण तो नियम नाही लागू पडत. आता इथं बघा, 8 घेतलं. 8 आणि 3 11 जातोय. 96 आणि 3 99, 11 99 99 जातोय. 41 आणि 3 44, 11 चौक 44 जातोय. आणि 52 आणि 3 55, 11 5 55, म्हणजे इथं बहुतेक पर्याय क्रमांक 1 लागू पडतोय. पुन्हा एकदा आपण चेक करूया. सांगा, 96चं कसं लिहू मग? 11 न गुणायचं. मग किती न गुणू? 9 न गुणू का? बघा, 9 गुणिले 11 वजा 3 करतो. चेक करा. 11 9 99 आणि 99 मधून 3 वजा केले की 96 आलं बरोबर. आता 8 येण्यासाठी 1 गुणिले 11 वजा 3 करून बघतो. 11 1 11 आणि 11तून 3 गेले किती राहिलं? 8. 41 येण्यासाठी काय करूया? 4 गुणिले 11 वजा 3 करतो बघा. 11 चौक 44 आणि 44 3 वजा करायचं. हा नियम. आणि 52 येण्यासाठी 5 गुणिले 11 वजा 3 करतो. म्हणजे 55 मधून 3 गेले की 52. म्हणजे प्रश्न क्रमांक 93 साठी पर्याय क्रमांक 1 लागू पडला पहा. तिथं कच्च्या वहीमध्ये आपण लिहून घेतोय. 93 साठी पर्याय क्रमांक 1. ओके. आता आपण हा 2 नंबरचा नियम बघूया. इथं निमपट विचारलंय ना, निमपटचं एक आपण दुप्पट करायचं आणि दुप्पट केल्यावर वर्ग येतोय का बघूया. दुप्पट केल्यावर वर्ग येतोय का पाहूया. आता ह्याचे दुप्पट करा रे. 144, 12चा वर्ग आला. ह्याचे दुप्पट 400.
420 चा वर्ग आहे. इथं 32 आहे. 32 ची दुप्पट 64. 8 चा वर्ग आला. आणि 50 ची दुप्पट 100. 100 10 चा वर्ग आला. म्हणजे ह्या 94 ला दुसरा नियम लागू पडणार. आपण पुन्हा एकदा चेक करूया. वर्ग करून निमपट करा. आता इथं काय येणार आहे? वर्ग करून निमपट. म्हणजे साधारणतः इथं काय आलं होतं? नाही तिथं नाही, खालच्यात ना. इथं 12चा वर्ग भागिले 2. बघा येते का? 12चा वर्ग 144 आणि 144 ची निमपट किती? 72. आता इथं सांगा 20 चा वर्ग 400 आणि 400 ची निमपट किती? 200. इथं बघा 32 म्हणजे इथं 8 चा वर्ग 64 आणि भागिले 2 32 आणि इथं काय येणार? 10 चा वर्ग 100 आणि भागिले 2 50. म्हणजे एकंदरीत तुमच्या हे लक्षात आलं असेल. सांगा मग मला ह्या 94 क्रमांकाच्या प्रश्नाचं उत्तर काय येणार? पर्याय क्रमांक 2. 93चं काय आलं? पर्याय क्रमांक 1 आलं होतं. म्हणजे आपले 2 प्रश्न सॉल्व्ह झालं पहा. आता पुढं. आता 3 नंबरचा नियम असतो संख्येचा वर्ग करून त्यात 2 मिळवा. आता 2 मिळवा म्हणले की 2 वजा करायचा आणि 2 वजा केले की वर्ग येतोय. अशा प्रकारच्या संख्यांचा गट शोधायचा. इथं बघा 123 आणि 2 125 येते. 198 आणि 2 200. पण तिथं वर्ग येत नाही का नाही? हा बघूया आपण. इथे 123 आहे ना. 2 मिळवायचे. समजा 2 वजा केलं तर 121 येतोय की. आता इथं बघा 11चा वर्ग 121 अधिक 2. 121 अधिक 2 123. आता 198 येण्यासाठी 14चा वर्ग 196 अधिक 2. इथं 3 येण्यासाठी काय करावं लागेल? 1 चा वर्ग अधिक 2 आणि 66 येण्यासाठी 8 चा वर्ग 64 अधिक 2. म्हणजे वर्ग करून 2 मिळवा. या नियमानुसार प्रश्न क्रमांक 92 मधील 4 संख्या मांडलेल्या आहेत. इथे नियम क्रमांक 3 म्हणजेच पर्याय क्रमांक 3 लिहित होता. याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 आलं. कुठला पर्याय राहिला रे? 1 झाला, 2 झाला, 3 झाला. म्हणजे इथं शोधायची पण गरज नाही. आपोआप पर्याय क्रमांक 4 उत्तर येणार. बघा समजलंय का रे? हो सर. हो सर. कोण ओरडते रे? हो. कोण ओरडलं आता? आता काय करूया? अजून जे 3 माझ्याकडे प्रश्नांचे गट आहेत का त्यामध्ये मी पोल घेतो. चालेल ना? पोल घेतो. आपलं मुख्य प्रश्न 4 झालं पहा. आता वही कच्चं काम करण्यासाठी पेन जवळ. चला तुम्ही कच्चं काम करून सोडवायला सुरुवात करा.
बघा, तुमचं कच्चं काम करायचं काम चालू आहे. एक 4 ते 5 मिनिटं तुम्ही कच्चं काम करा आणि चारही प्रश्नांची उत्तरं शोधून ठेवा. नंतर आपण पोल घेऊया.
ठीक आहे. आता आपण प्रश्न क्रमांक 71 साठी पोल घेतोय बघा. आता तुम्ही अगोदरच प्रश्न सगळं सॉल्व्ह केलेले आहेत, त्यामुळे फक्त 30 सेकंद वेळ देतो पहा. ओके, वेळ संपलेली आहे. बघा, फर्स्ट रँकला आहे, अगोदर आपण बघूया किती जणांनी उत्तर दिलेत. 63 पैकी 38 विद्यार्थ्यांनी उत्तर दिलेत. आता ज्यांनी चुकीचं पर्याय सिलेक्ट केलं त्यामध्ये श्रुती मतकर, स्वराली जाधव आणि आदिश्री भुजबळ. पहिला ऑप्शन निवडला होता, चुकीचा आहे. दुसरा ऑप्शन निवडला श्रेयश भुजबळ आणि सानिका माने, त्यांचाही दुसरा ऑप्शन चुकलेला आहे. अस्मिता जळके, पूर्वेश गलंडे, श्रेया महानवर, दुर्गा कुंभार, यशोदीप सुकणेकर आणि ईश्वरी देशमुख यांनी तिसरा पर्याय निवडला, तो पण चुकीचा आहे. तर करेक्ट उत्तर होतं पर्याय क्रमांक 4 डी. फर्स्ट रँकला आहे स्वरा बोराटे, सेकंड जान्हवी गायकवाड, श्रावणी सुधळ, कार्तिकी माने, अरबाज मनेर, रुद्र शिंदे, वैष्णवी शिंदे, स्वरांजली खबाले, अक्षरा सोनकर, सिद्धी ढोक, वेदिका सातवर, अमेय शेळके, अनुष्का कसबे, रुचा देसाई, आर्या सूर्यवंशी, अनय शिंदे, मानसी बागल, आराध्या शिंदे, रिया मायनकर, अनन्या देशमुख, मानसी भोसले, शिवांजली दिडवाग, विश्वजित पाटील, अनुष्का बागल, वैष्णवी भागवत, जीविका कुंभार आणि श्रवण क्षीरसागर. 27 विद्यार्थ्यांना करेक्ट आन्सर काढलेलं होतं. याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 4 पा. बघा, 71चं पर्याय क्रमांक 4 उत्तर होतं. चला, दुसरा मी पर्याय आता घेतो. आता प्रश्न क्रमांक 72 साठी आपण 30 सेकंदाचा वेळ देतोय. ओके, वेळ संपलेली आहे. 62 पैकी 46 विद्यार्थ्यांना उत्तर करेक्ट काढलं. आता चुकीचं उत्तर कोणी निवडलं? रुचा देसाईने चौथा पर्याय सिलेक्ट केला, चुकीचा आहे. श्रावणी कट्टे, करण तरसे, संस्कार यादव, नम्रता पवार आणि मयुरेश मलिनमणी सी ऑप्शन निवडला, तो पण चुकीचा आहे. अस्मिता जळके, श्रेयश भुजबळ, श्रेया शिंदे, दुर्गा कुंभार, सिद्धी देशमुख, अनन्या पाटील आणि वैष्णवी शिंदे. ऑप्शन बी निवडला, तो पण चुकीचा आहे. आपण कोणाचा आहे? फर्स्ट रँकला आहे स्वरा बोराटे, सेकंड रँक मानसी बागल, थर्ड रँक अनय शिंदे, त्यानंतर श्रावणी सुधळ, श्रवण क्षीरसागर, कार्तिकी माने, रुद्र शिंदे, स्वरांजली खबाले, अनुष्का कसबे, जान्हवी, प्रवीण गायकवाड, आर्या मायनकर, आर्या हनुमंत सूर्यवंशी, अनन्या सचिन देशमुख, श्रेया महानवर, अमेश शेळके, आराध्या शिंदे, अक्षरा सोनकर,
शिवांजली दिडवाग, वेदिका सातवर, सिद्धी ढोक, वेदिका शिंदे, अरबाज मनेर, विश्वजित पाटील, मानसी भोसले, ईश्वरी देशमुख, स्वराली यादव, जीविका कुंभार, वैष्णवी भागवत, सानिका माने, श्रेया जमदाडे, अनुष्का बागल, यशदीप सुपनेकर आणि जुनेड शेख. एवढ्या 33 विद्यार्थ्यांनी करेक्ट उत्तर दिलं आहे. अभिनंदन. आता पुढचा प्रश्न क्रमांक 73. त्यासाठी पोल. बघा 61 पैकी 49 विद्यार्थ्यांना उत्तर बरोबर दिलं. उत्तर दिलेलं आहे. त्यातलं करेक्ट आन्सर मला वाटतं 36 जणांनी बरोबर दिले. 36. याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 2. फर्स्ट रँक आर्या मायनकर. त्यानंतर 2 नंबरला जान्हवी गायकवाड, 3 नंबर मानसी बागल, त्यानंतर श्रवण क्षीरसागर, स्वरा बोराटे, वैष्णवी शिंदे, आर्या सूर्यवंशी, आमे शेळके, स्वरांजली खबाले, रुद्र शिंदे, श्रावणी सुदर, वेदिका सातवर, आनय शिंदे, कार्तिकी माने, विश्वजित पाटील, सानिका माने, अनन्या देशमुख, सिद्धी ढोक, आराध्या शिंदे, अक्षरा सोनकर, श्रेया मानवर, अरबाज मनेर, शिवांजली दिडवाग, वेदिका शिंदे, वैष्णवी भागवत, मानसी भोसले, अनुष्का बागल, रुचा देसाई, श्रेयश भुजबळ, ईश्वरी देशमुख, अनुष्का कसबे, श्रेया जमदाडे, श्रेया अमोल शिंदे, नम्रता पवार, जीविका कुंभार आणि संस्कृती जगदाळे. आता बघा आपण मगाशी काढलं 71 क्रमांकाचा प्रश्न होता. याचं उत्तर तुम्ही पर्याय क्रमांक 4 सिलेक्ट केलं. 72 नंबरचा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 सिलेक्ट केलं. 73 क्रमांकाचा प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. मग शेवटचा आपोआपच काय येणार पर्याय क्रमांक 3. त्याचा पोल घ्यायची पुन्हा गरज नाही. थोडं एक्सप्लेनेशन मला सांगणं गरजेचं वाटतंय. आता बघा तुम्ही ए पासून एम पर्यंत आणि एम पासून नाही का एमच्या खाली एन लिहिता आणि पुन्हा माघारी येतात अल्फाबेट लिहिता आणि एच्या खाली बरोबर झेड येतं. त्यानुसार जर मांडणी जर बघितली तर या ठिकाणी ह्या दोघांची आहे बघा अशी मांडणी वर खाली 13 मग अशी वर खाली मांडणी कुठे आहे रे अजून तर हित आहे बघा वर खालची मांडणी. म्हणून याचं उत्तर काय होतं पर्याय क्रमांक 1 होतं. त्यानंतर पुढं ह्याची जर रचना बघितली तर एस आणि क्यू बघा 2 न मागचं आहे. एच आणि जे बघा एच आय जे +2 न पुढे आहे म्हणजे -1 +2 या नियमानुसार मांडणी आहे बघा. मग अशी मांडणी कुठल्या प्रश्नामध्ये आहे तर हित आहे बघा सी च्या माग बी बी च्या मागे ए पुन्हा ओ च्या पुढे पी पी च्या पुढे क्यू. म्हणून याचं उत्तर काय होतं पर्याय क्रमांक 2 होतं पहा. आता ह्याच्यात आणि ह्याच्यात जर बघितलं तर +1 येते बघा. एस नंतर टी एच नंतर आय आर नंतर एस. मग +1 नुसार इथं मांडणी आहे बघा आर नंतर एस ए नंतर बी म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 आणि याचं उत्तर मग राहिलेलं पर्याय क्रमांक 4. अशा पद्धतीने विचार केला तुम्ही छान उत्तर देताय बरं का.
चला सोडवा. 5 मिनिट वेळ देतो तुम्हाला.
ओके, झाला असेल. आता आपण प्रश्न क्रमांक 79 साठी पोल घेऊया. वेळ संपलेला आहे. बघूया आपण. 58 पैकी 48 विद्यार्थ्यांना उत्तर सोडवलेलं आहे. पैकी 32 विद्यार्थ्यांचा करेक्ट आन्सर आहे बघा. 32 स्टुडंट्स कम्प्लिटेड करेक्ट आन्सर. फर्स्ट रँकला यशोदीप सुपनेकर, सेकंड रँकला स्वरा बोराटे आणि थर्ड रँकला आहे श्रावण क्षीरसागर. यानंतर वैष्णवी शिंदे, मानसी भोसले, सिद्धी देशमुख, आर्या मायनकर, महिमा कसबे, वेदिका सातवर, स्वरांजली खबाले, रुद्र शिंदे, वेदिका शिंदे, आराध्या शिंदे, सिद्धी ढोक, अक्षरा सोनकर, अमेय शेळके, श्रावणी सुधळ, अनुष्का बागल, ईश्वरी देशमुख, जान्हवी दबडे, विश्वजित पाटील, शिवांजली दिडवाग, श्रेया शिंदे, अनन्या पाटील, संस्कार यादव, रुचा देसाई, श्रावणी कट्टे, करण तरसे, लतिफा वलीकर, जुनेड शेख, पूर्वेश गलंडे आणि अनन्या देशमुख. करेक्ट. अभिनंदन. आता प्रश्न क्रमांक 80 साठी आपण पोल घेतोय पहा. प्रश्न क्रमांक 80 साठी पोल. ओके, वेळ संपलेला आहे. 59 पैकी 50 विद्यार्थ्यांना उत्तर दिलं. पैकी 21 विद्यार्थ्यांचं करेक्ट आन्सर आहे फक्त. याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 3. फर्स्ट रँकला वैष्णवी शिंदे, सेकंड रँकला अनुष्का कसबे, थर्ड रँकला श्रवण क्षीरसागर, त्यानंतर स्वरा बोराटे, महिमा कसबे, आर्या मायनकर, यशोदीप सुपनेकर, आर्या सूर्यवंशी, श्रावणी सुधळ, वेदिका सातवर, आराध्या शिंदे, अनुष्का बागल, सिद्धी ढोक, अनन्या पाटील, ईश्वरी देशमुख, अस्मिता जळके, दुर्गा कुंभार, शिवांजली दिडवाग, समृद्धी भोसले, नम्रता पवार आणि वैष्णवी भागवत. 21 विद्यार्थ्यांना करेक्ट आन्सर दिलं. तुमचं खूप खूप अभिनंदन. आता आपण प्रश्न क्रमांक 81 साठी पोल घेतोय. ओके. 61 पैकी 52 विद्यार्थ्यांनी उत्तर सोडलं. पैकी 36 विद्यार्थ्यांनी करेक्ट आन्सर दिलं. फर्स्ट रँकला आहे अक्षरा सोनकर, 2 ला स्वरांजली खबाले आणि थर्ड ला अनुष्का कसबे. शिवाय
कोणाचं बरोबर आहे पहा. महिमा कसबे, श्रेयश भुजबळ, मानसी बागल, वैष्णवी शिंदे, यशदीप सुपनेकर, स्वरा बोराटे, आराध्या शिंदे, अनन्या देशमुख, रुद्र शिंदे, सिद्धी ढोक, आर्या मायनकर, वैष्णवी भागवत, श्रावणी सुधल, श्रेया महानवर, अनय शिंदे, श्रवण क्षीरसागर, अमेय शेळके, अनन्या पाटील, पूर्वेश गलंडे, रुचा देसाई, दुर्गा कुंभार, वेदिका शिंदे, मयुरेश मलिनमणी, वेदिका फडतरे, श्रावणी कट्टे, जुनेद शेख, ईश्वरी देशमुख, कार्तिकी माने, अनुष्का बागल, मानसी भोसले, शिवांजली दिडवाग, संस्कृती जगदाळे आणि श्रेया जमदाडे. 36 विद्यार्थ्यांना करेक्ट आन्सर दिलं. बघा आता याचं एक्सप्लेनेशन थोडं बघूया. हा सांगा 79चं उत्तर काय आलं तर पर्याय क्रमांक 4. 80चं उत्तर पर्याय क्रमांक 3. 81चं पर्याय क्रमांक 2 आणि राहिलेला जो पर्याय क्रमांक 1 आहे तो 82 ला असणार आहे. आता ह्याचं एक्सप्लेनेशन देण्याची काय गरज वाटते का रे? गरज एक्सप्लेनेशन देण्याची गरज आहे का याची? कसं आलं नाही. आहे ना? ओके ओके. एवढा एक लास्टचा प्रश्न घेऊया आणि बस करूया. लास्टचा प्रश्न आहे हा. चला सोडवा. 5 मिनिट वेळ देतो तुम्हाला.
चला आपण प्रश्न क्रमांक 53 साठी पोल घेऊया. 30 सेकंद वेळ फक्त. ओके, वेळ संपलेला आहे. बघूया आपण. 57 पैकी 49 विद्यार्थ्यांना उत्तर सोडवलं. पैकी 28 विद्यार्थ्यांचं करेक्ट आन्सर आहे. फर्स्ट रँक स्वरांजली खाबाले, सेकंड रँक रुद्र शिंदे, थर्ड रँक स्वरा बोराटे. त्यानंतर आर्या मायनकर, अस्मिता जळके, मानसी भोसले, श्रावणी सुदल, मानसी बागल, श्रवण क्षीरसागर, अनुष्का कसबे, सिद्धी ढोक, आराध्या शिंदे, यशदीप सुपनेकर, श्रेया शिंदे, अनय शिंदे, अनन्या पाटील, कार्तिकी माने, जान्हवी गायकवाड, श्रावणी कट्टे, वेदिका शिंदे, श्रेया मानवर, महिमा कसबे, अधिश्री भुजबळ, मयुरेश मलिनमणी, ईश्वरी देशमुख, श्रेया जमदाडे, संस्कृती जगदाळे आणि वैष्णवी शिंदे. ओके, 28 विद्यार्थ्यांना करेक्ट आन्सर दिला. अभिनंदन. त्यानंतर आपण प्रश्न क्रमांक 54 साठी पोल घेतोय पहा. प्रश्न क्रमांक 54 साठी ओके, वेळ संपलेला आहे. 57 पैकी 50 विद्यार्थ्यांनी उत्तर सबमिट केलं. 50 पैकी 34 विद्यार्थ्यांनी करेक्ट आन्सर दिले पहा. यामध्ये फर्स्ट रँकला आहे लतिफा वालेकर, सेकंड आर्या मायनकर, थर्ड श्रेयश भुजबळ, मानसी भोसले, स्वरांजली खबाले, श्रवण क्षीरसागर, श्रावणी सुदल, मानसी बागल, श्रेया शिंदे, अनुष्का कसबे, रुद्र शिंदे, महिमा कसबे, यशदीप सुपनेकर, अनय शिंदे, स्वरा बोराटे, जान्हवी गायकवाड, कार्तिकी माने, वेदिका शिंदे, जीविका कुंभार, अरबाज मनेर, सिद्धी ढोक, अक्षरा सोनकर, शिवांजली दिडवाग, अस्मिता जळके, आराध्या शिंदे, श्रावणी कट्टे, वैष्णवी भागवत, श्रेया मानवर, सिद्धी देशमुख, अनन्या पाटील, वैष्णवी शिंदे, ईश्वरी देशमुख, संस्कृती जगदाळे आणि जान्हवी दबडे. 34 विद्यार्थ्यांनी करेक्ट सोडवलं. अभिनंदन. आता पुढचा प्रश्न क्रमांक 55 आहे पहा. त्याच्यासाठी आपण 30 सेकंदाचा पोल घेतोय. ओके, वेळ संपलेली आहे. बघूया. 54 पैकी 51 विद्यार्थ्यांनी उत्तर सबमिट केले. 33 विद्यार्थ्यांचं करेक्ट आन्सर आहे. फर्स्ट रँकला वैष्णवी शिंदे, सेकंड रँक स्वरा बोराटे, थर्ड आर्या मायनकर, रुद्र शिंदे, जान्हवी गायकवाड, श्रावणी सुदल, यशदीप सुपनेकर, श्रवण क्षीरसागर, स्वरांजली खबाले, महिमा कसबे, वेदिका शिंदे, जीविका कुंभार, श्रेया जमदाडे, आराध्या शिंदे, वेदिका सातवर, अनय शिंदे, श्रेया शिंदे, अक्षरा
महाडिक, अनन्या पाटील, वेदिका फडतरे, अरबाज मनेर, मानसी भोसले, लतिफा वालेकर, सिद्धेश ढोक, जुनेद शेख, श्रावणी कट्टे, कार्तिकी माने, स्वराली यादव, अनुष्का बागल, आर्या सूर्यवंशी, श्रुती मतकर, रहिमा सय्यद आणि आदिश्री भुजबळ. 33 विद्यार्थ्यांना करेक्ट आन्सर दिलेला आहे. अभिनंदन. बघा, अशा पद्धतीनं आपण जो 53 क्रमांकाचा प्रश्न सोडवला त्याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 3. त्यानंतर 54 क्रमांकाचा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 2. आणि 55 क्रमांकाचा प्रश्न आहे त्याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 4. उरला कुठला? तर पर्याय क्रमांक 1 उरला. ते उत्तर असणार 56 क्रमांकाच्या प्रश्नाचं. अशा पद्धतीनं आज आपण सांकेतिक भाषेचा एक अतिशय महत्वाचा असा प्रकार पाहिला. सांकेतिक भाषेचा आज शिकवलेला घटक सर्वांना समजला का? हो सर. आता काय करूया आपण, एका विद्यार्थ्यानं आजच्या घटकाविषयी आपला थोडक्यात अभिप्राय बोलायचा व्हिडिओ चालू करून. चॅट मध्ये लिहायचं बरं का, जो विद्यार्थी बोलेल व्हिडिओ चालू करून. बघूया, आपण त्याला संधी देऊया. चॅट मध्ये तुमचं नाव लिहा. सर, मी आजच्या या घटकाविषयी थोडा अभिप्राय देतो. काय नाही, तुमचं नाव सांगायचं, शाळेचं नाव सांगायचं, राहण्याचा पत्ता सांगायचा आणि पुन्हा थोडक्यात स्वरांजली खबाले. छान. चला, स्वरांजलीचा आपण व्हिडिओ चालू करूया. स्वरांजली, व्हिडिओ चालू कर बघू. ठीक आहे, असू द्या. तुमचे काही व्हिडिओ मला दिसत नाहीत, त्यामुळे बस करूया. ओके, बाय. बाय सर. बाय सर.